नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील शेवटचे प्रकरण तो प्रवास सुंदर होता कुसुमाग्रज हे वाचत आहे. तो प्रवास सुंदर होता कुसुमाग्रज. जाता जाता गायीन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधुनी राहीन मी. कृतांत कटका मलध्वज जरा दिसतो लागली, अशी अवस्था आली की सर्वसाधारण माणूस भयार्थ होऊ लागतो. त्याला त्याचा अस्तकाल दिसू लागताच एक अनामिक भीतिग्रस्तता त्याला व्यापून टाकू पाहते. यावर दिलासा म्हणून आपल्यामध्येच असलेल्या अमर आत्म्याचे तत्वज्ञान त्याला सांगितले जाते. हा आत्मा न जायते म्रियते वा कदाचित असं सांगून वासांसी जीर्णानी यथा विहाय या दृष्टांताने तुझा आत्मा म्हणजे तूच मृत्यूनंतर नवा देह धारण करून परत हे चैतन्यमय जीवन जगण्यासाठी येथे येणार आहेस असा त्याला धीर दिला जातो. हे तत्वज्ञान कितीसे परिणामकारक ठरते. ज्या महाभारतीय पार्थाला हे प्रत्यक्ष भगवान उवाच सांगितले, तो या समीप येणाऱ्या मृत्यूच्या भयापासून मुक्त झाला का? महाप्रस्थानिक पर्वात या पार्थाला जेव्हा युधिष्ठिराने कालपाशाचा अंगीकार करण्याचे सुचवले, तेव्हा काय मृत्यू अशी भीतीने थरथरल्याची प्रतिक्रिया तो देतो. रामायण उत्तराखंडात प्रत्यक्ष अवतारी पुरुष प्रभू रामचंद्र यांना आता तुमची आमच्याजवळ येण्याची वेळ झाली असे जेव्हा काळाने सांगितले, तेव्हा आता हे सार अस्तित्वातच असणार नाही असा विचार करून ते मूक झाले. अशी अगतिक अवस्था त्या अवतारी पुरुषाची महर्षी वाल्मिकीने वर्णिली आहे. अधोरेखित तात्पर्य असे की अशा मोठ्या धीराच्या महात्म्यांचाही मृत्यूला सामोरी जातानाचा संध्याकाल अस्वस्थ, अगतिक, भयार्थ असतो. या पार्श्वभूमीवर लौकिक जीवनात आपल्यातूनच वाढत गेलेला एक कवी ज्या स्थिर, धीर, गंभीर आणि आनंदमय वृत्तीने या त्याच्या संध्याकालाला सामोरा जातो, ते अलौकिकाचा स्पर्श असलेले एक विलक्षण अप्रूप ठरते. हे असे त्याच्यातील प्रतिभावंताचे जगणे असते. हे असे त्याच्यातील कवितांतून जगणे असते. म्हणूनच या जगण्याला आणि या त्याच्या कवितेला तो अलौकिक स्पर्शाचे विलक्षण रूप लाभते. हा कुसुमाग्रजांचा सांध्य रंग बहुतांशी त्यांच्या मारवा या काव्यसंग्रहात पाहावयास मिळतो. मारवा, आर्तता, आकर्षकता हे मारवाचे अधोरेखित लक्षण. संध्या समयाला गावयाचा हा राग, सांध्य निसर्गातील विषण्ण उदासीनता पार्श्वभूमीला घेऊन गावयाचा हा राग, आयुष्याच्या उत्तरकालीन भावभावनांच्या अभिव्यक्तीसाठी सार्थ ठरणारा हा राग. नीरे ग मध, मध नीरे, निध मध मगरे, गरे सा असा अखेरचा षड्ज कधी येतो न येतो त्याचा इंतजार करणारा हा राग. याच्या वक्रचलनातून षड्ज हा आधार स्वर कमी वेळा वापरला जाईल असा हा राग. मात्र कुसुमाग्रजांच्या मारवातील वेगळ्या पातळीवरचे वक्रचलन त्या अखेरच्या षड्जाला दूर इंतजार करायला लावेल असे आहे. त्या अखेरच्या षड्जानेही त्यांच्याच जागी थपकून या वक्रचलनाकडे बघतच राहावे असे ते आहे. आपण कुमारची लेटेस्ट LP ऐकली आहे का? मारवा रागातली. अफलातून. पहिली सुरावट ऐकली की मोर पिसांचा डेरा आकाशात उलगडतोय असं वाटतं. कुसुमाग्रजांच्या एका नाट्यनायकाचे हे आनंद भरले उद्गार. आणि कुसुमाग्रजांनी त्याच्या महाप्रस्थानाला सामोरी जाताना तो मारवा गायला आहे. तो या आकाश मार्गावरून जाणारा जणू धीरार्थ सुंदर मोरपिसांचा उलगडलेला डेराच. कवी सांगतोय, इथे मरणही नाचे मोर पिसारा लेऊन. कुसुमाग्रजांच्या वक्रचलनाची ही एक ओझरती छलक. इथे मरणही नाचे मोर पिसारा लेऊन हे कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला तसे काही नवीन नाही. त्यांच्या नाट्य नायक नायिकांची
नायकांनी ही वाट त्यांना केव्हाच ओळखीची करून ठेवलेली असते. चैत्रातील सोनेरी सकाळ माझ्या अंगावरून झिरपते आहे. धुपाचा सुवास सुटला आहे. ऑर्गनवरून नांदीचे सूर ऐकू येत आहेत. हे तर आपले आत्ताचे अखेरची भैरवी गातानाचे नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर. ही आणखी जुनी कहाणी. अमोल आनंदाची घटका आहे. आनंद भरला आहे सगळ्या दिशांतून. मोहरलेल्या मांडवाखालून एखाद्या सुगंध लहरीसारखी मी चालली आहे. स्वर्गारोहण करताना मी अगदी हसत आली आहे. चला, मोत्यासारख्या चांदण्यातून, रुपेरी मेघावरून, तारकांची फुले खोडीत, क्षितिजावरील किनखापी झालरी बाजूला सारीत, तुफान वेगाने. ही बाजीरावाची दुसरा पेशवा यांची अमर मस्तानी. आणि हा आपला अस्तकाल बेहोश धुंदीत व्यतीत करणारा कुसुमाग्रजांना नृत्य म्हणून भावलेला आनंद. उद्या मी असेन नसेन, पण आज आहे. आणि आज इतका आहे की उद्या असेन की नसेन याची मला चिंता वाटत नाही. उद्या येणाऱ्या पाहुण्यांच्या फिकिरीत माझी जिंदगी आज मी जाळून टाकणार नाही. मी शेवटल्या श्वासापर्यंत असा जगेन की माझं जगणं तुम्हाला क्षणाला जाणवत राहील, आषाढातल्या मुसळधार पावसासारखं. हे मृत्यू, तू जितका भीतीदायक आहेस तितकाच सुंदर आहेस. नक्षत्राच्या प्रकाशासारखा दूर आहेस आणि तरीही आईच्या दुधासारखा शरीराच्या कणाकणात भरून राहिला आहेस. बाबू मशाय, सुंदराची भेट घेताना आपणही सुंदर असायला हवं. सेल्फ प्रिझर्वेशन बरोबरच आयुष्यभर आपल्या तनमनात भरून उरलेल्या सेल्फ डिस्ट्रक्शनचं, डेथ इन्स्टिंक्टचं हे केवढं विलक्षण भान त्यांच्या नाट्यनायकाचे. हे त्यांचे नाट्यनायक आणि नायिका त्यांच्या सांध्यरंग कवितेलाही ओळखीची साथसंगत करायला येत असतात. किनारती कनकाच्या धारा उदयगिरीवरती अशा उषक कालानंतर पूर्वेचे महाद्वार खोलून क्षितिजावर चराचरांचे जीवन घेऊन येणाऱ्या प्रकाश प्रभूचे या कवीने स्वागत केलेले असते. त्याने ते जीवन सर्वस्वाने भोगलेले असते. त्या उषककाली ती आनंदमय चैतन्य समाधी जगणारा हा कवी आता आयुष्याच्या सांज संध्येची चाहूल लागतानाही अगदी वेगळ्या पातळीवरची तीच आनंदमग्नता तो या संध्या रंगात जगतो आहे. माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही कोमेजत फुलं, दिवा काजळत नाही. कारण कवीची ही संध्या कवीच्या मनात पश्चिम क्षितिजावरले औदासिन्याचे काळे ढग जमा करणारी नाही. काळ्या ढगांची विषण्ण सावली कवी मनावर पसरवणारी ही त्यांची संध्या नाही. कवीच्या मनातील त्यांच्या आयुष्याची संध्या त्याला अमूप अपूर्ततेची तृप्ती देणारी आहे. दिलेले दृष्टांत केवढे चपखल. मावळतीचा उतरलेला सूर्य दिवसभरच्या प्रकाशदानाने कृतार्थ झालेला, त्यामुळे तो अधिक प्रकाशमय आणि सौम्य शीतल झालेला असतो. आणि सकाळच्या प्रहरी निर्वाहासाठी आकाशात प्रवेशणाऱ्या क्षुधित पाखरांपेक्षा सायंकाळी तृप्त संतोषाने जंगलाकडे परतणारी ती पाखरे अधिक आनंदमय असतात. तो मावळतीचा कृतार्थ सूर्य आणि ती सायंकालीन तृप्त संतोषित पाखरे, तसाच यांचा मी आणि यांचे अस्तित्व. मी, माझे अस्तित्व प्रकाशात प्रवेश करताना पूर्ण निरामय असलेले, आता अंधारात विलीन होताना सर्व आशयाने शिगोशील भरलेले. म्हणूनच ही संध्या कशी तर असण्याचे उन्नयन जगण्यात करणारी. मावळती पलीकडे पूर्ण विरामाकडे नेणारी ही संध्या तर आलीच आहे, पण तीही उत्कटतेने जगण्यासाठीच आहे. अशी कवीची स्वागतशील वृत्ती आहे. आपल्यातील आत्मा अमर वगैरे आहे. नैनम छिद्दंतीस शस्त्राणी नैनम दहती पावकः असा तो आहे. या आत्म्याचे अमरत्व निशंकपणे मानणारा हा कवी नाही. केव्हा तरी मिटण्यासाठीच काळजातला श्वास असतो असे जातस्य हि ध्रुवो मृत्यू ही तत्वज्ञान सांगणारा हा कवी आहे. पण हे तत्वज्ञानीय सूत्र तो अल्पांशाने न स्वीकारता पूर्णांशाने स्वीकारण्यापर्यंतची त्याची झेप आहे.
पृथ्वीवरची सारीच निर्मिती आहे मरणाधीन प्रेषितांना सापडलेल्या सत्यासह आणि कदाचित माणसांनी ऐहिक अस्तित्व दिलेल्या ईश्वरासहही. जातस्यमधील जात म्हणजे ही पृथ्वी, पृथ्वीवरील सारी निर्मिती, तिच्यावरील देवाने पाठवलेले सर्व प्रेषित, त्यांनी सांगितलेली ती ईश्वरी मूल्ये, सत्ये एवढेच नव्हे तर तो ईश्वरही त्यात आत्मा आलाच, मरणाधीनच. कारण त्या नसलेल्या ईश्वराला ऐहिक अस्तित्व आपण माणसानेच दिले आहे ना. कवीच्या विवेकाची झेप शंकासूचित कदाचित या अव्ययामुळे पूर्णतः निशंक नसली तरी कवीच्या संदर्भात ती अर्थपूर्ण आहे. कारण आत्म्यासहितचा ईश्वरही जर बहुधा मर्त्य असेल तर माझे मर्त्यत्व हेही बहुधा येथेच पृथ्वी तलावर संपणारे एक पूर्णविराम असेल. यानंतर बहुधा काहीही नसेल, पुढे असेल सारा नाहीपणाच्या काळोखाचा संदिग्ध प्रदेश. ही जाण असूनही या संध्या समयाला तो जे आनंद गीत गातो आहे ते काव्यात्मक कल्पनागीत महत्त्वाचे आहे. या क्षितिजानंतरच्या शून्यातील प्रवास शून्यत्वाचा असेल अशी जाण असूनही तो शून्यत्वग्रस्त आणि भयग्रस्त होत नाही. अस्तित्व नास्तित्वाच्या सीमारेषेवरही त्याची जीवन इच्छा जगण्याची इच्छा केवढी रम्य उत्कट आहे. चंद्र कलंडला तरी रात्र वेल्हाळत आहे. मैफिलीच्या अखेरीला उभी कोपऱ्यात विणा, तारांतून तरी मंद गीत पाझरत आहे. मात्र त्याला वास्तवाचेही भान आहे. आकाशात भरारी मारण्याचे मोरपंख आता गळून पडत आहेत हे तो डोळ्यात देखत पाहतो आहे. तो लालसेचा मनमोर पहाटेच्या कोंबड्यांचा चैतन्यदायी आरव करण्याच्या अजूनही प्रयत्नात असला तरी त्याची पंखहीन अवस्था त्याला साऱ्याच अशक्यतेची जाण देते आहे. अशा वेळी जिव्हारी लागणाऱ्या वेदनेचा स्पर्श तर अटळ आहे, पण त्यातही त्याचे हे मोठ्या धीराचे सांगणे आहे, त्याला स्वतःला आणि आपल्यालाही. क्षण मावळतीचा येता डोळ्यात कशाला पाणी, अरे या वेदनेवरही मात करता येते असे स्वतःला सावरीत तो सांगायला येतो आणि खेळकरपणे एक हलके फुलके तत्वज्ञान बोलून जातो. मरणाचे रूपांतर मौजेत करणं हाच एक मार्ग अध्यात्माच्या आश्रयाशिवाय त्याच्या रौद्र भीषण रूपावर मात करण्याचा. आपल्या जीवनाकडे पाहण्याची कवीची वृत्तीच कृतार्थतेची आणि तृप्तीची आहे. त्यामुळे या मावळतीच्या वाटेवरती स्मरणकोशातील गतकाळाबद्दल तो केवढे मोहरून बोलतो आहे. तो प्रवास सुंदर होता, धरतीचा आधार होता, माथ्यावर तेजोमय नक्षत्रांचे आश्वासन होते, वाटेत वृक्ष प्रेमळ होते, साथी रंग भेटले होते, निळाईशी नाते जडले होते आणि काय काय पथकुसुमित होते काही, रिमझिमीत चांदणे होते, सुग अग्रासम मोहरले, भवताल सुगंधित झाले. आणि याच क्षणातली तुडुंब तृप्ती तर कळसाची. सखे, आत्तापर्यंतचा प्रवासात तू दिलेलं चांदणं माझ्या परडीमध्ये तुडुंब आहे. या अशा क्षणी कधीची वेदना, कधीचे वणवे, कधीची विराणी, कधीचा काळोख, कधीची शून्यवत निरर्थकता, याही साऱ्या गोष्टींचे स्मरण होणे नैसर्गिकच असते. पण याच क्षणी त्याच्या मनात त्याच्याबद्दलचे केवळ सुंदरतेचे अवशेष उरलेले असतात. निशब्द वेदनांमधून गीतांचे गेंद उदेले, काळोखातील गुहेत देखील धडपडणारे किरण होते, शून्यात प्रसवली शून्ये, शून्यांची रंगीत नाती. त्या वेदना, वणवे आदींकडून या संध्यासमयी त्याच्या मनात मिळालेले हे असे उशाप असतात. अशा त्याच्या आकाशातळी फुललेल्या या मातीतील जीवन कहाणीबद्दलचे तात्पर्य वजा भाष्य शेवटी येते. त्या विराट शून्यामधली ती एक वसाहत होती. त्या शून्यामधली यात्रा गगनात विसर्जित होता, डोळ्यात कशाला पाणी. या छोट्या शून्यामधील यात्रेचे विराट महाशून्याच्या गगनात विसर्जन व्हावयाचे असते. अशा वेळी डोळ्यात पाणी कशासाठी? हा तर वाजत गाजत येणारा उत्सवच असतो. वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे.
या वेशीतून त्या जगण्याच्या लालसेचा, जीवनेच्छेचा आता निरोप घ्यावयाचा असतो. तिने आयुष्यभरच्या मार्गावर पसरलेले चांदणे पुढील अदृश्याच्या प्रवासातही वाट दाखवणारे असेल असा तिच्याबद्दलचा कृतज्ञतेचा भाव अशा वेळी व्यक्त करावयाचा असतो. सखे, तू दिलेलं चांदणं पडत्या पावलांच्या सभोवार त्यांचं शिंपण करीत पुढे जाईल. आणि असा तिचा निरोप घेताना तिला मोठ्या धीराचे सांगणे असते. त्याच्या आहेपणाचे, नाहीपणात होणारे विसर्जन हे योगपुरुषाच्या ब्रह्मानंदासारखे अत्युत्कट आनंदाचे आणि पुळणीवर विसर्जित होणाऱ्या संथ शांत सागर लाटेसारखे सहजपणाचे असेल. सखे, एक अत्युच्च आनंदाचा क्षण येईल जिथं चालणंच संपेल आणि तिन्ही काळांच्या प्रयागावर लक्ष संबंध असलेले माझे आहेपण संबंधहीन अशा नाहीपणात पुळणीतील सागर लाटेसारखं सहजपणानं विसर्जित होईल. भूत, वर्तमान, भविष्याशी लक्ष नात्यांनी गुंतून राहिलेलं त्यांचे आहेपण आता कसलीच नाती उरलेली नसताना अशा संबंधहीन नाहीपणाच्या प्रयाग क्षेत्री विसर्जित व्हावयाचे असते. त्या नाहीपणाच्या महाशून्यात शांत स्थितप्रज्ञ भावाने जाता जाता घडायचे ते घडणारच असते. हा आर्त मारवा आहे ना, तो संध्या रंगाचा मारवा गाणारा कवी तुमच्या आमच्या सामान्यातूनच वाढत गेलेला आहे ना. मग त्याच्यातही तुमच्या आमच्यातले या मातीचे सामान्यपण असायला हवे आहे ना. ते असल्यामुळेच या जीवन लालसेचा अखेरचा निरोप घेतानाचे त्याला दिसणार आहेत उंबरठ्यावरचे तिचे आसू भरले डोळे, त्यातून ठिबकणारे ते आर्त थेंब. ते अबोलपणे सांगणार असतील त्या अदृष्टाच्या प्रवासातही या पांथस्ताची, तिच्याबद्दलची दाटून येणार असलेली अश्रू भरली ओढ, ज्याची जाण तो तिलाही करून देणार असेल जाता जाता. सखे, डोळ्यात आसव कशाला? तुला ठाऊक आहे ना, उंबरठ्यावरील अश्रूंचे थेंब पांथस्ताच्या मार्गावर टिंब टिंब टिंब. ती अखेरची सोडून दिलेली 3 टिंब, ते त्याचे आर्त अदृष्ट सांगायला पुरेशी असतात. सखे, डोळ्यात आसव कशाला? तुला ठाऊक आहे ना, उंबरठ्याच्या अश्रूंचे थेंब पांथस्ताच्या मार्गावर. उदास विषण्ण सांज संध्येलाही प्रसन्न आनंदमय उषक्कालाचे रूप देणे, सांज संध्येतही उषक्काल जगणे हा या कविवृत्तीतील विरोधी लय या सर्व कविताभर पसरलेला असतो. विरोधी लयाची आंदोलने घेणाऱ्या प्रतिमा या कवितांमधून एकामागून एक येत राहतात. या सर्वांचेच काव्यात्मक कार्य याच कवितावृत्तीला अधिकाधिक हृदयरम्य करणे हेच असते. कधीकधी मूळ सूत्राशी विरोध साधत एकमेकींशी संवाद साधणाऱ्या प्रतिमांची मालिका येत राहते. तीही मूळ आशयसूत्राला अधिकाधिक अर्थवत्ता देत राहते. अशा या काळोखातही उठून दिसणाऱ्या चांदण वृत्तीला वेल्हाळत आणि रिमझिमत येणारी नादवती अलवार शब्दकळा कविताभर मंद तारांतून निनादत असते. सुखाचे क्षण टिपताना तू कुसुमित सुगंधित होऊन अगदी मोहरून येते. वेशीपाशी जाताना वाजत गाजत जाते आणि मृत्यूला सामोरी जाताना मोर पिसारा होऊन नाचते. तो प्रवास सुंदर होता, अंधार गतीला धरती, आश्वासन माथ्यावरती. अशा सगळ्या जीवन प्रवासातला एक लयबद्ध ताल मोठ्या सहजतेने तोलत ही कविता चालत असते आणि पुळणीवरल्या सागर लाटांसारखं त्यांचं लयतालात ती विसर्जित होत असते. प्रसन्नतेला आर्ततेचा स्पर्श करणारे, डोळ्यात कशाला पाणी अशांसारखे नेमक्या तिठावर येणारी 1-2 प्रश्नचिन्हेही या वृत्तीच्या अंतर्यामीची घालमेल तेवढ्याच हलक्या स्पर्शाने व्यक्त करीत असतात. आणि सोडून दिलेली ही कुठलीही एरवीची निरर्थक टिंबेही इथे आसू भरले अदृष्ट आर्त सुचवित असतात. आणि तिन्ही काळाच्या प्रयागांवरून विसर्जित होतानाचे या कवितांचे शब्द ब्रह्मरूप त्या कविवृत्तीतील अत्युत्कट आनंदोत्सवाचा भव्य उदात्त प्रत्यय देत असते, असे आपल्या साऱ्याच रसिक वृत्ती एकमुखाने बोलत असतात. इथे हे
कविता आवडलेल्या, कविता शिकवलेल्या पुस्तकातील शेवटचे प्रकरण संपत आहे. आता मी ब्लर्बवर काही प्रतिभावंत कवींनी त्यांच्या कवितेला दिलेल्या प्रतिक्रिया लिहिलेल्या आहेत त्या वाचतोय. पहिली आहे शंकर वैद्य यांची. आपल्या लेखामुळे ती कविता अजून जिवंत जीव धरून आहे हे पाहून आनंद झालेला आहे. त्या कवितेचे भाग्यच उजळले असे मी मानतो. आपले परीक्षण जुजबी स्वरूपाचे नाही, त्या शब्दात मनाने घुसून त्या कवितेचा विधायक दृष्टीने आस्वाद घेत गांभीर्याने ते लिहिलेले आहे ही बाब मला मोलाची आणि आनंद देणारी वाटते. ही कविता तुम्ही चांगल्या तऱ्हेने उलगडली आहे. तिच्या मागे दडलेल्या माणसांचा जगावर चांगला प्रकाश टाकलेला आहे. दुसरी कवी ग्रेस यांची. असल्या जातीच्या कुलवंत लेखनाला कुठल्याही प्रतिक्रिया परिणामांची अटच असू नये ही माझी धारणा. तिसरी वसंत आबाजी डहाके. प्रदेशवरचा तुमचा विश्लेषणात्मक लेख वाचला, आवडला. चौथी कविता रतिकार पुरुषोत्तम पाटील. हे सगळे लेख मुख्यतः कविता रतीमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचे संपादक पुरुषोत्तम पाटील यांची प्रतिक्रिया. तुमच्या या कवितांच्या आकलन आस्वाद सिरीजबद्दल रसिक वाचकांना खूप आत्मीयता वाटते. त्यांच्या आशा आकांक्षा वाढल्या आहेत. ही रसग्रहणे वेगळ्या वळणाची आहेत. मराठी काव्यलोचनात मोलाची भर घालणारी. आणि शेवटची प्रकाशक श्रीयुत नाले यांची. अनघा प्रकाशन त्यांचं. शिक्षक, प्रशिक्षक, प्राध्यापक आदींना यातील काही टिप्पणी अध्यापनाचा एक नमुना म्हणून उपयुक्त ठरावीत आणि वाचक रसिकांना संबंधित कवितांचे आकलन, आस्वादन, अर्थनिर्णय, रूपसंवेदन, समीक्षण इत्यादी काव्यानंद देणारे ठरावे. इकडे या पुस्तकाची आपण पूर्तता करत आहोत. पुढच्या वेळेस MP पाटील सरांचं दुसरं पुस्तक घेऊन. धन्यवाद.